उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो विठ्ठला 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनो हे माझे मना हो का पंडित शहान नामरूपी जडले चित्त त्यांचा दास मी अंकित आणि कनो हे माझे मना हो का पंडित शहाना तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध आणि कनो हे माझे मना हो का पंडित शहान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे
जैसे देई प्रेम काही कळा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आली बागा ते करीतो तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका मने वाटे आता नको फुट देऊ फाटे विठ्ठला जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि नोहे माझे मना हो का पंडित शहाणा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा भक्तिपर प्रकरणातील सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विठ्ठल आज पवित्र अशा गावामध्ये वरचे भांबरवाडे या ठिकाणी आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 31 बरोबर ना। आणि या सप्त्यामध्ये 3ऱ्या दिवसाची सेवा मायासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली हे माझं मी परम भाग्य समजतो। ज्यांचं आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे नवे संपूर्ण दिवसाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे समस्त ग्रामस्थ गाढवे वस्ती भैरवनाथ मित्रमंडळ त्यांचं मी मनापासून एकदा धन्यवाद व्यक्त करतो। वा समस्त ग्रामस्थ वरचे भांबरवाडी कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृष्णातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माजी गावकरी पंचक्रोशी पुढे बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्यांचे चपला झाले का सगळे
उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी आमचं नाव घेतलं. आणि ज्यांचे मी नावं घेतली ते देव, आणि ज्यांचं चुकीनं नाव राहिलं असेल ते महादेव. आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव, आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव. असे सगळ्यांचे आभार. कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला. सुंदर असं सप्त्याचं नियोजन, संयोजन, प्रयोजन, आयोजन महाराज. कार्यक्रमाला उपस्थित आमचे विजय साहेब तिगळे असतील, किशोर साहेब रोडे असतील, शुभम साहेब ढोरे असतील, आपले खेड तालुक्याचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष माननीय आदरणीय सुभाष शेठ गाडवे असतील, संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी, एवढे सगळे गुणीजन मंडळी एकत्र असल्यावर सप्ताह दणक्यातच होणार महाराज. त्याच्यावर शंका घ्यायची गरज नाही महाराज. आणि मी नेहमी कीर्तनात एक गोष्टी सांगतो की सप्ताह जर म्हटलं, थोडा इको कमी कर दादा, सप्ताह जर म्हटलं तर 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं. अवश्य पहिलं कौतुक करावं या ग्रामस्थाचं, या कमिटी मंडळांचं की यांनी भव्य दिव्य सप्ताह आयोजित केला. दुसरं कौतुक करावं अन्नदान करणाऱ्यांचं, कारण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. तर तुम्ही म्हणाल पंक्तीला येणाऱ्यांचं कौतुक का करावं? मला सांगा, जेवायला कोणी आलंच नाही तर अन्नदान करून फायदा काय महाराज? मग त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे ना. आणि चौथं कौतुक करावं कीर्तनाला जमलेल्या या समाजाचं. विठाल विठाल. अखंड हरिनाम सप्ताह आहे, वर्ष 31 आहे. मग मला बसलेली मंडळी उत्तर द्या, सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याचं मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय? नाही केल्याचा तोटा काय? सप्ताहाला किती वर्ष झाले? तुम्ही काय आजारी आहे का? महिला मंडळ काय टेन्शन आहे का? पुरुष मंडळी काय कर्ज बिर्ज आहे का? नाही, असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, कारण ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कर्जवाली म्हणतील आताशिक आधार देणारा महाराज भेटला. आता एवढे मोठे मोठे गुणीजन मंडळी असल्यावर ते आधारच आधार आहे महाराज. बघा, सप्ताहाला 31 वर्ष झाले. माझं वय 25 आहे. सप्ताहाला किती झाले वर्ष? 31. मग या 31 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील. भगवान बाबा, कितीतरी महाराज लोक आणले असतील. कितीतरी महाराज लोक वाट बोला ना लावली, वाट लावली असतील. त्यातले किती महाराज काय म्हणतात? मग एवढे महाराज लोक तुम्ही इथे आणले 31 वर्षामध्ये. मग मला सांगा, सप्ताह कशासाठी करायचा? घरी 7 दिवस करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह का हा? नाही महाराज. सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते: देव, देश आणि धर्म. प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय. तू शाळेत जातो का? शाळेत जातो का? शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा पोरीचं नाव नाही बरं का, प्रतिज्ञा आहे ना? काय आठवल्यावर सांग. प्रतिज्ञा काय? भारत, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज. भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर आहे. भारत माझा का आपला? माझा देश आहे. माझं म्हटल्यावरती प्रेम असतं. सरपंच साहेब, माझं म्हटल्यावर प्रेम असतं ना. जसं गाडी, बोला बोला, गाडी, गाडी माझी. बंगला, घर, जमीन, बायको. ते पोरग सुद्धा म्हणते बायको माझी, अजून हाय नाही तरी म्हणते. म्हणजे माझं म्हटल्यावरती काय असतं? प्रेम असतं ना. आता हे मंदिर आहे समोर. मंदिर काय? मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर आपलं, देवाचं मंदिर, आपलं मंदिर, गावचं मंदिर. आपलं म्हटलं की ते सार्वजनिक झालं महाराज. जसं हा माझ्यासमोर माईक आहे का नाही? हा माझ्यासमोर माईक आहे. मी जर म्हटलं माईक हा आपला आहे, माईक हा
आपलं आहे. माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले, हा माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटलं काय असतं, प्रेम असतं. जसं भारत माझा देश आहे. विठाला विठाला. ओ पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा महाराज. अहो देशावरती प्रेम असावं महाराज. दुसरी गोष्ट म्हणजे धर्म. धर्म म्हणजे लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजी सांगतात. काय सांगतात? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. माणुसकी हा आपला धर्म आहे. माणसाने माणसावरती प्रेम करणे, हो एखादा संकटात असेल त्यासाठी धावून जाणे, हा आपला काय धर्म आहे महाराज. आपला धर्म टिकून ठेवला कोणी? आता हे मंदिरावरती कळस आहे कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं महाराज. शिवाजी महाराजांचं जर अवतार कार्य झालं नसतं हे मंदिरं टिकले असते का? सप्त्याला 31 वर्ष झाले असते. आजचा महाराज आला असता? सप्ताच नाही तर महाराज कुठं महाराज. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला. त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ऐका. औरंगाची उतरवली नशा, औरंगाची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, फितुरांची करुणी दशा बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा, अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला महाराज. हो धर्माचे पालन करणे पाखंड खंडने हेची अम्मा करणे काम बीज वाढवावे ना. मग सप्ताह का करायचा? देव, देश आणि धर्म या 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह, वर्ष 31, दिवस 3रा. आणि ती सेवा माझ्या लेकराच्या वाटेला आली हे मी परम भाग्य समजून कीर्तनाला सुरुवात. मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाल विठाल. आज भैरवनाथ महाराजांचा महाराज उत्सव आहे, वाढदिवस आहे, नवे नवे वर्धापन दिन आहे. मला एक सांगा बरं, आज जगामध्ये मंदिराची जास्त गरज आहे का हॉस्पिटलची? हो बघा, आपण जर आजारी पडलो, थोडासा इको कमी कर, आपण जर आजारी पडलो तर आपल्या गावापासून ते दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहेत, आहे का नाही? म्हणजे शरीर जर आजारी पडलं तर दवाखाने आहेत. पण आज जगामध्ये 60% लोकांना मानसिक आजार आहे. काय? मग शरीराचा दवाखाना आहे, मनाचा दवाखाना? मनाचा दवाखाना काय? मंदिर. म म्हणजे महानता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. महानता, दिव्यता आणि रम्यता या 3 गोष्टींचं जिथं समन्वय त्याला मंदिर म्हणतात. विठाला विठाला. हो बघा, जिथं माणसाचं मन रमलं जातं त्याला काय म्हणतात? मंदिर म्हणतात. आता मंदिर कुठलंही असू द्या, सगळे देव एकच आहे, सगळे देव एकच आहे आणि सगळ्या देव्या फक्त ज्याला जसं पाहिजे तशा महाराज. हो, नाही तर सगळे देव एकच आहे. तुम्हाला कशावरून? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडली गली वाट्या शोभे वाळवंटी हो, कुंडली गली वाट्या शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. उदो
या शेजारीनं टाळ्या टाळ्या महिला मंडळ या शेजारीनं बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग पया मला पंढरीला नेलं ग पया पंढरीला नेलं ग पया मला पंढरीला नेलं ग पया या शेजारीनं टाळ्या टाळ्या या शेजारीनं बरं नाही केलं पंढरीला गेलं ग पया मला पंढरीला गेलं ग पया पंढरीला गेलं ग पया मला पंढरीला गेलं ग पया पंढरीला गेलं ग पया पंढरीला गेलं ग पया निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव शकून 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 सांगावया आले बाई माझे नाव 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 वा 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 एकदा गायक वादकसाठी जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज. मला एक सांगा बसलेली मंडळी, आपल्या इथं गावात टाळ्यांना काय टोल नाका आहे का GST आहे का टॅक्स आहे बाबा? काय मागं बसलेले मी याच गावचा आहे पण हा नियम कधी आला मलाच माहीत नाही. बघा टाळी वाजू वाटली तर वाजवायची पण जर वाजवलीच तर खेडला आवाज गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही. जरा मनापासून कसं वाजवा. मला माहिती आहे कीर्तनानंतर महाप्रसाद आहे पण थोडं ॲडजस्ट करा अजून नाही का. विठाला विठाला हो सगळे देव एकच आहे महाराज आणि सगळ्या देव्या एकच आहे महाराज. हो मग मंदिराचा अशा पद्धतीने भैरवनाथाचा हा वर्धापन दिन सोहळा आहे आणि या निमित्ताने आयोजित असलेला हा कार्यक्रम महाराज. आणि या निमित्ताने भक्तिपर प्रकरणातील आपण अभंग निवडलेला आहे. आजच्या अभंगामध्ये तुकोबरा म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा. या जगामध्ये जाणणारे खूप थोडे, जाणणारे मानणारे त्याच्यानंतर नंबर लागतो आणि म्हणणारे तर विचारूच नका. विठाल विठाल हो जगामध्ये जाणणारे खूप थोडे आहेत. हो पण तुकोबरा म्हणतात जो देवाची भक्ती जाणतो, ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे तो पुतळा कशाचा आहे? तोची दैवाचा पुतळा. तो दैववान आहे, भाग्यवान आहे. जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. अर्ध शहाणा, पूर्ण शहाणा आणि तिसरा प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. वा वा वा. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक असतात. अर्ध शहाणा, पूर्ण शहाणा आणि तिसरा दीड शहाणा किंवा अति शहाणा. अर्ध शहाणा म्हणजे ज्याला येतं थोडं दाखवतो, येतं थोडं दाखवतो जास्त, म्हणजे येतं 4 आना दाखवतो 12 आना, त्याला म्हणतात अर्ध शहाणा.
पूर्ण शहाणा म्हणजे जो ऐकतो जास्त, बोलतो कमी, बोलतो ऐकतो जास्त, हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. बघा आपल्या झाडाला जेवढे फळं लागतात तेवढं ते झाड असं वाकत जातं. तसं माणसाला जेवढं ज्ञान होईल तेवढं माणसाने नम्र व्हायला पाहिजे. पण इथं लागतो कोण? शहाणा तो धनी घेतो. आणि तिसरा जो आहे ना, तिसरा दीड शहाणा. आपल्या मराठीत एक म्हण आहे, दीड शहाणा त्याचा बैल, या अति शहाणा त्याचा बैल या म्हणीप्रमाणे दीड शहाणा. विठाला विठाला मग कितीही शहाणा असू द्या, त्याला जर देवाविषयी जिव्हाळा नसेल तर काही सुद्धा उपयोग होणार नाही. आणि कोण हे माझे म्हणा हो का पंडित शहाणा. पण यासाठी नामारूपाचा मेळ पाहिजे. आपला मेळ नसतो महाराज. बघा मी नेहमी सांगतो, परमार्थ करण्यासाठी चित्त फार महत्वाचं असतं. जसं शेताला पाहिजे खत, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आता उलट चाललंय महाराज. आता कलियुग आहे. असं मोठं खटलं कळतं ना तुम्हाला? असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. कारण घरात एक मत नाही, एक मत पाहिजे. शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. संसार करण्यासाठी पाहिजे वित्त, वित्त म्हणजे पैसा. अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. आणि याच्या पुढे जाऊन तुकोबारा सांगतात भक्ती 9 प्रकारची. कुठले? श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. 9 प्रकारची 9विध भक्ती आहे. आणि ही भक्ती जो जाणतो, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि कनो हे माझे मना हो का पंडित शहाणा, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. आणि कीर्तनाला आता तुम्ही सुरुवात नाही म्हणणार, तुम्ही हुशार झाले. विठाला विठाला वा. मग भक्ती केली पाहिजे इथपर्यंत ठीक आहे महाराज. आता महिला मंडळी तर उपस्थित आहे. तुम्ही मंदिरात जाता का? मंदिरात जाता का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? तुम्ही आजारी नाही ना, असं फ्रेश बसा, टेन्शनमध्ये बसू नका. मंदिरात जाता, काय मागता देवाकडं तुम्ही? देवाकडं काय मागता? सुखी काय? सुखी भेळ? सुखी काय? सुखी ठेव. कोणाला? देवाला, मला आणि बाकीच्यांना. म्हणजे आपलं जे मागणं आहे ते स्वतःसाठी महाराज. पण संतांचं जे मागणं आहे बघा, नामदेवरायांचं मागणं बघा, अकल्पायुष्य वावे तया कुळा माझिया हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे मला नको. नामदेवरायांचं मागणं महाराज. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख देई प्रेम सुख दे.
प्रेम झालं महाराज. धन्यवाद. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आणि आज माणसाला काय नाही, समाधान नाही महाराज. काय समाधान आहे मला. इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा महिला मंडळ, तिने हात वर करा जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं. एकाचा सुद्धा हात वर नाही. खोटं खोटं का होईना बाबा, आपलाच महाराज आहे. पण नाही, माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही महाराज, अजिबात नाही. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो बघा, एक वेळ माणसानी मळका असावं, मळकं. एक वेळ माणसानी मळका असावं पण जळकं नसावं. मळ साफ होतो महाराज. आता लई पावडर आहे, टाईड, सर्फ एक्सेल, रिन, आला, वॉशिंग मशीन, आ वा वा वा, मळ तुमचा साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं. घरात सुद्धा पती पत्नीने प्रेमाने बोलावं, एकमेकांसोबत चांगलं बोलावं, वातावरण चांगलं ठेवावं. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. सरपंच साहेब, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खात, मागचं चाक थोडं. जराच महाराजांना लय हसू आलं. मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं, किशोर साहेब, मागच्या चाकाला असं वाटतं चैन माझ्याच चाकाला आहे. त्यामुळे ते चाक थोडं भाव खातं. पण मला सांगायचं, मागच्या चाकानं भाव खायची गरज का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. मला सांगा बसलेली मंडळी, पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप जाणार ना महाराज. मग बॅलेन्स महत्वाचा आहे का नाही, समतोल. मी नेहमी सांगतो, बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या फक्त. बॅलेन्स महत्वाचं आहे महाराज. हे म्हणतोय मी, घरात प्रेमानं राहावं, एकमेकांसोबत चांगलं बोलावं, चांगलं वागावं महाराज. हो बघा, आता लग्नाचं तर लय अवघड झाले महाराज. तिथं मी जात नाही त्या गोष्टीकडं. लय अवघड. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही माय का काय पाहता. अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजांचं झालंय का नाही. लग्नाचं लय अवघड आहे महाराज. ज्याचं लग्न राहिलंय महाराज ते रोज एकच गाणं ऐकतं रोज. यंदा यावं माझं नाव साजनीच्या. आणि एकदा का लग्न झालं सरपंच साहेब, त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हो कैसे हो. बारक म्हणते क्यों हुआ. शादी का लड्डू खाए वो भी पछताए और ना खाए वो भी पछताए. अरे लय अवघड आहे महाराज. घरात प्रेमाने राहा, आनंदाने राहा महाराज. घरातलं वातावरण फार महत्वाचं असतं महाराज. हो हे सांगत होतो मी. विठाला विठाला वा 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 वा. मग आपलं मागणं स्वतःकरिता, संतांचं मागणं समाजाकरिता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. आपलं मागणं स्वार्थी महाराज, संतांचं मागणं स्वार्थी नसतं महाराज. म्हणून भक्ती करत असताना साधू संतांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने केली पाहिजे. मार्ग धावूनी गेले आम्ही, मार्ग धावून
संतांनी जो मार्ग सांगितलाय ते मार्ग आपण अवलंबन केलं पाहिजे, त्याच्याकडं त्या मार्गाने गेलं पाहिजे महाराज. मनाच्या मार्गाने जाऊन फायदा नाही. मनोमार्गी गेला तेथेची मुगला. मग आता भक्ती करत असताना भक्ती ही दोन प्रकारची आहे. एक डोळस भक्ती आणि एक आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आंधळी भक्ती नसावी महाराज. आपली भक्ती आंधळी भक्ती. महिला मंडळ, तुम्हाला कढीपत्ता माहिती आहे का? कढीपत्ता माहिती आहे का? झाडावर असा हिरवागार, तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय काय अहो काय कढीपत्ता बाजारात आणला, एका बाईंनी 2 रुपयाला विकत घेतला. काय कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा मार्केटमध्ये आलोय. हो, रिक्षात घरी आलो. कोण? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा तो घरी आला कढीपत्ता, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, मिरची, अजून तुम्हाला अनुभव नाही वाटत? कढीपत्त्याला वाटलं बरं आहे, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढे आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, महिला मंडळ, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबाडलं आणि दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? कढीपत्ता. वरून मिरची. ते आऊटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढले, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आला? जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग सरपंच साहेब, आपली भक्ती कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस महाराज. भक्ती कशी असावी महाराज? देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते, हे चिथोर भक्ती आवडते, हे चिथोर भक्ती आवडते, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा. हे संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हे विले आनंद दैसे रहावे, हे विले आनंद दैसे रहावे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी हे थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं थोडं प्रेम कमी करा आणि ते प्रेम देवाच्या चरणी वळवा. संकल्पावी माया संसाराची. आणि याच्या पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, ठेविले अनंते तैसेचे राहावे, तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. समाधान असणं फार महत्वाचे महाराज. हो बघा, हे संतांनी 450-800 वर्षापूर्वी सांगून ठेवले महाराज सगळ्या गोष्टी, पण आपण ऐकत नाही महाराज. आणि एखाद्या वेळेस आपण सांगितलं ना, लोक वेगळंच घेतात. बघा, मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि त्या कीर्तनात फक्त मी एवढंच बोललो की जसं पेराल तसं, जे पेराल ते उगवेल. काही चुकीचं बोललो का मी टाळकरी मंडळी? कीर्तन झालं आणि एक जण माझ्या जवळ आला,
माझ्या जवळ आला, मला म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हटलं काय बोललो? तर म्हणला जे पेराल ते उगवेल. म्हटलं बरोबर तर आहे, कारण शुद्ध बीजापोटी बीज तैसी फळे तितया, बीज तैसी फळे तितया, बीज तैसी फळे तितया, बीज तैसी फळे जे पेराल ते उगवेल. म्हटलं बरोबर तर आहे. तो म्हणला चुकीचं आहे महाराज. मी म्हटलं कसं काय चुकीचं? तो म्हणला महाराज शेंगदाणा पेरला, टरफल आलं कुठून? मी म्हणलं त्या टरफलाच्या आतमध्ये आहे ना. तो म्हणला नाही नाही नाही, जे पेराल ते शेंगदाणाला डायरेक्ट काय आला पाहिजे? शेंगदाणा आलं पाहिजे. अहो ते मला हालूच देईनी जागेवरून. मी म्हणलं आता अवघड झाले. पण त्याला म्हटलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, पण असं फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला ने. म्हणलं ठीक आहे. नेलं त्याने घरी चहा प्यायला. त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. ते आलं चहा घेऊन कपात. म्हणलं फक्त चहा. ज्याला कळलं नाही त्यांनी महाप्रसाद खाल्ल्याशिवाय जायचं नाही. तर म्हणलं महाराज फक्त चहा आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट नाही आणलं. अरे म्हणलं फक्त चहा कप. तर म्हणलं महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? म्हणलं बावळा टमाटर फलाशिवाय शेंगदा नाही होय. तो म्हणला महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? म्हणजे आपण एक सांगितलं की लोक वेगळंच करतात महाराज. साधू संतांनी सगळ्या गोष्टी सांगून ठेवल्यात महाराज. त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि विश्वास जर नसेल, पहावे पुराणे विचारू, तुका म्हणे नाही विश्वास पाहावे पुराणे विचारू, पहावे पुराणी विचारू महाराज. विश्वास पाहिजे. मी जर तुम्हाला सांगितलं माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, तुम्ही खरं मानाल का खोटं? सरपंच साहेब तुम्ही म्हणाल महाराज आहे खोटं बोलणार, पण महाराज खोटं बोलल्याशिवाय काहींना खरं वाटेल, काहींना खोटं वाटेल. पण मी 7-12 दाखवले हो. खरं वाटलं. मग मला एक सांगा, 7-12 सांगतो ते खरं का महाराज सांगतो ते खरं? 7-12. बोला 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 काय? मग परमार्थमध्ये इथं महाराज बघायचा का 7-12? 7-12. ज्ञानेश्वरी भागवत गाथा हा 7-12 आहे महाराज. महाराज इथं 2 तास काय बोलन, घरी गेल्या उचकायला नको का तो खरंच सांगतोय का काहीतरी सांगतोय महाराज. 7-12 बघितलं पाहिजे, त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. पहावे पुराणी विठाला विठाला हो. कारण जगामध्ये 3 लोकांना लय किंमत आहे महाराज आज जगामध्ये, कलियुगामध्ये. धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर. धनवानाला किंमत असणारच महाराज. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किंमत आहेच महाराज. हो. बरं मला सांगा, बसलेल्यापैकी पैसा आवडत नाही असा माणूस आहे का हो इथं बसलेला कोणी? की मला पैसाच आवडत नाही बाबा, एक सुद्धा सापडणार नाही. पैसा सगळ्यांना आवडतो. हो. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो, मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात? निधन. तेव्हा हा शांत होतो. हो. म्हणजे प्रत्येक जण पैशाच्या मागं आहे. पैसा आवडत नाही असा माणूस नाही. तुम्हाला मी एक उदाहरण देतो बघा. एकदा लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा संवाद चालू झाला. लक्ष्मी माता म्हणाली देवाला, तुमच्यापेक्षा जास्त किंमत या जगात मला आहे. भगवान विष्णू म्हणाले नुसतं बोलून दाखवू नको, सिद्ध करून दाखव. लक्ष्मी माता म्हणाली वेळ आल्यावर मी सिद्ध पण करून दाखवील. नेमकं एका गावात प्रेतयात्रा चालू होती, प्रेतयात्रा.
आणि लक्ष्मी मातेनं काय केलं, त्या प्रेत यात्रेवरती पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. कशाचा? कशाचा? पैशांचा. आता बसलेली मंडळी मला उत्तर द्या, प्रेत यात्रेवर पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात झाल्यानंतर कोणी प्रेताला धरून राहीन का? तुमच्यापैकी कोणी? सगळेजण कशाच्या मागं? पैसा गोळा करायच्या मागं. अहो ते प्रेताचं जाऊ द्या, मरू द्या. इथंच जर पैशांचा पाऊस झाला, तुम्ही कीर्तन ऐकाल का? ऐकाल? तुम्ही ऐकाल का नाही तो लय नंतरचा प्रश्न, मी करीलच. अवघड आहे भारत, कलियुग आहे. बघा, सगळेजण पैसा गोळा करायच्या मागं, प्रेताला दिलं सोडून. लक्ष्मी माता म्हणाली भगवान विष्णूला, बघितली का माझी किंमत? सगळेजण प्रेताला सोडून पैसा गोळा करायला लागले. भगवान विष्णू म्हणाले, तुझी किंमत मला कळाली, पण एक जण असा आहे जो पैसा बघून उठला सुद्धा नाही, पैशांच्या मागं सुद्धा गेला नाही. कोण? कोण हो? प्रेत. वा वा वा. तो उठूनही बसला नाही, पैशाच्याही मागं गेला नाही. लक्ष्मी माता म्हणाली, तो उठलच कसा? त्याच्यात राम राहिला नाही. त्याच्यात राम राहिला. मग भगवान विष्णू म्हणाले, उत्तर मिळाले का देऊ? जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. मी जर शरीरातून निघून गेलो, तुला कवडीची किंमत नाही. एवढं कळलं तरी लय झालं. विठाला विठाला हो. मग पैसा आवडत नाही असा माणूस नाही महाराज. जगात तिघांना किंमत आहे, धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर महाराज. मग धनवान, विद्वान, व्यवहार चतुर असा एक माणूस तुकोबारायांजवळ आला. आणि तुकोबारायांजवळ आल्यानंतर तुकोबारायांना म्हणला, जय हरी. तुकोबाराय म्हणले, जय हरी, भक्ती वगैरे काय करतो का नाही? तो म्हणला, मला भक्ती करायची गरज नाही. तुकोबाराय म्हणले, नुसता नोटा असून उपयोग नाही, नुसती अक्कल असून उपयोग नाही, भक्ती ही केलीच पाहिजे. आणि नुसती भक्ती करून फायदा नाही. ज्याला त्याच्याविषयी जिव्हाळा आहे, ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे, तो पुतळा सोन्याचा नाही, तो पुतळा चांदीचा नाही, तो पुतळा दगडाचा नाही, तो पुतळा कशाचा आहे? जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 तो ते देवाचा पुतळा, देवाचा पुतळा, देवाचा पुतळा, देवाचा पुतळा, आणि कनो हे माझे मना, 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 जिव्हाळा, जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोचे दैवाचा पुतळा. ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे तो पुतळा कशाचा आहे? दैवाचा. दैवाचा म्हणजे भाग्यवान. आता आपण भाग्यवान कोणाला म्हणतो? ज्याच्याकडे लय पैसा आहे, लय श्रीमंत आहे माणूस, त्याला काय म्हणतो आपण? लय भाग्यवान आहे. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, निकडवाचा बरा संतापाई, भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, निकडवाचा बरा संतापाई, निकडवाचा बरा
भाग्यवान कोणाला म्हणतो आपण? लय श्रीमंत आहे, लय पैसा आहे, लय गाड्या आहे, जमिनी आहे, बंगला आहे, आपण त्याला म्हणतो भाग्य आहे. श्रीमंती म्हणजे नेमकं काय? पैशाची श्रीमंती का? आपण बसल्यानंतर 4 माणसं आपल्या जवळ येऊन बसतात, ही आपली श्रीमंती. आपण गेल्यानंतर 4 माणसं आपल्याला चांगलं म्हणतात, ही आपली श्रीमंती. जेवढे माणसं आपल्या घरी येतील ही आपली श्रीमंती. हो, नाही तर तुमच्याकडे करोडो संपत्ती आहे, पण रस्त्यावर तुम्हाला कुत्रं विचारत नाही, आग लगी तेरी दौलत को. काय करायचं त्या पैशांचं महाराज? काही उपयोग होत नाही महाराज. हो, पैसा किती कमवा महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, पैशानं श्रीमंत असलेली माणसं विचाराने श्रीमंत असतीलच असं नाही. पैशानं श्रीमंत असलेली माणसं विचाराने श्रीमंत असतीलच असं नाही, पण विचाराने श्रीमंत असलेली माणसं पैशाने जरी श्रीमंत नसली तरी समाधानी नक्कीच, याच्यात काही शंका नाही. आणि आज माणसाकडे समाधान नाही महाराज. समाधानी असावं महाराज. हो, श्रीमंती म्हणजे काय? गरिबी श्रीमंती म्हणजे काय? बघा, गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, भूक एकच आहे महाराज. गरिबांच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच. आणि गरिबाच्या श्रीमंताच्या राणीमानात फरक आहे, शेवटी जाळायची जागा एकच. एवढं कळलं लय झालं. विठाल विठाल. हो, मग किती श्रीमंत असू द्या, किती पैशावाला असू द्या, किती ज्ञानी असू द्या, भागवताचार्य असू द्या, रामायणाचार्य असू द्या, समाज प्रबोधनकार असू द्या, कीर्तनकार असू द्या, केसरी, काही असू द्या, देवाविषयी जिव्हाळा नसेल तर काही सुद्धा उपयोग होणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. आणि कनो हे माझे मना, हे माझे मना, आणि कनो हे माझे मना, हे माझे मना, आणि कनो हे माझे मना, हे माझे मना, आणि कनो आणि करो हे माझे मना, हो का पंडित शहाणा. हो, किती ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, देवाविषयी जिव्हाळा नसेल तर काही सुद्धा उपयोग होणार नाही महाराज. जिव्हाळा पाहिजे, पण त्याच्यामध्ये पण मेळ पाहिजे. हो, मेळ नसतो मेळ महाराज. वर्म जर चुकलं तर सगळं संपलं महाराज. बघा, तुम्हाला मी उदाहरण देतो म्हणजे पटेल तुम्हाला. हो, एका माणसाला 3 मुली होत्या. किती? टाळकरी मंडळी, किती? 3. पण त्या 3ही मुली 3ही प्रकारच्या होत्या. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, एक होती गँगानी, एक होती तुतानी, आणि तिसरी तोतरी. 3 मुली, आणि 3 मुलींचं लग्नाचं वय, पण लग्न जमत नाही. पाहुणे यायचे, चहा नाश्ता व्हायचा, मुलीला पाहायचे, नाव विचारायचे आणि घोळ व्हायचा. पाहुणे म्हणायचे कळवतो, नंतर सांगतो, निघून जायचे. बाप बिचारा थकला, कंटाळून गेला, लांब दुसऱ्या राज्यात गेला आणि पाहुण्यांना निमंत्रण देऊन आला आणि म्हणला आमच्या इथं मुलीला नाव विचारण्याची पद्धत नाही. यायचं, मुलीला पाहायचं, चहा नाश्ता करायचा, जेवायचं, रस्ता धरायचा. आले पाहुणे, पण त्या पाहुण्यांसोबत मायासारखाच एक आगाऊ पाहुणा असतो.
आले, मुलीला पाहिलं, मुलगी दिसायला सुंदर आहे हो, पण तो जो आघाव होता पाहुणा तो म्हटला मुलगी दिसायला सुंदर आहे पण बोलत का नाही, डाल में कुछ काला. हे हो. आता एवढ्या लांबून पाहुणे आले होते, जेवायला केलं होतं महाराज, कढीचा पदार्थ केला होता. कढी माहिती ना, कढी 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 कढीचा पदार्थ केला होता. सगळेजण जेवायला बसले, ताटं वाढले, कढी वाढली. तो जो आगाव होता का, आगाव पाहुणा, तो काय करायचा, कढीची वाटी उचलायचा, तोंडाला लावायचा आणि म्हणायचा वाह, काय कढी आहे, अशी कढी अजूनपर्यंत कुठं पाहिली. ते पोरग म्हणलं गपचूप खा ना, तुला कधी कढी खायला भेटली का नाही. तो म्हणला गप, तुला या कढी मागची बोंब काय माहीत नाही. थोड्या वेळ त्यांनी जाऊन दिलं, परत कढीची वाटी उचलली, तोंडाला लावली, म्हणला वाह, काय कढी, अशी महाराष्ट्रात कुठं कढी पाहिली नाही. महाराज त्या पोरीनं एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तिसऱ्यांदा यांनी फक्त कढीला हातच लावला, लगेच ती म्हणली फुतत नाही केली. इकडे तिकडे टाकला तवा, इकडे फिरली तिकडे फिरली, तवा कुठे इतडी बनली. तेवढ्यात दुसरी आली, बोयू नको, तुला बोयाचं सांगलं नाही ना. तेवढ्यात तिसरी आली, तुम्ही दोघींनी ग ग ग घोटाला सांगा कोणती पोरगी पास करतील. वर्म चुकलं की सगळं संपलं महाराज. नामा रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ, गोंधळ होऊ देऊ नका महाराज. आणि गोंधळ न होण्यासाठी सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखानं गोड भजन करूया. विठोबा सोपं नाही महाराज, त्यांना सावकाश बोला सांगा जरा. सोपं नाही महाराज हे गायन वादन. कीर्तन करणं सोपं आहे, तुम्ही माया पुढे नाहीच म्हणणार. सोपं आहे का महाराज. बघा तुम्हाला मी सांगतो, रॉकेट माहिती आहे, रॉकेट पोरांनो, रॉकेट रॉकेट कुठं उडतं, आकाशात. रॉकेट आकाशात उडतं, सगळ्यांना वाटतं रॉकेट काय उंच उडतंय. नंदराज महाराज, रॉकेट काय उंच उडतंय, पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहिती ना. तसं आमचं सगळ्यांकडे जर पाहिलं, गायक वादक महाराज, तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे, महाराजांची लई मजा आहे, पण महाराजांचा माग धूर किती निघतो महाराजांनाच माहिती का, तुम्हाला माहिती. अवघड आहे. तुम्हाला एक खोटं नाही सांगत, एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं, नुसताच कणायचा, महाराज तुमची लई मजा आहे, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8च दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती? 500. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देते, इथं रती महारथी पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, 8 दिवस पार वैतागला. 9व्या दिवशी त्यांनी पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या देवाकडे, जावे त्याच्या माझ्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे. माझ्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा. वा वा वा. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. सोपं नाही महाराज. आता विषय निघाला म्हणून सांगतो मी महाराज, आता विषय निघाला म्हणून. 6 महिन्यामध्ये सरपंच साहेब गाडीचं किलोमीटर झालं 40,000. किती? किती महिन्यात? दिवसही गाडीत, रात्रही घरी जायची गॅरंटी नाही. सोपं नाही महाराज. जावे त्याच्या वंशा ते वगळे महाराज. हो, म्हणून महाराज सोपं काहीच नसतं. सुंदर असं नियोजन प्रयोजन आहे महाराज. हो, आजचा जर सप्ताह पाहिला तर वरती इंद्र चंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असतील.
ते सुद्धा म्हणत असतील काय तो सप्ताह, काय ते कीर्तन, काय ते गायन, काय ते वादन, एकदम काय झाडी, काय डोंगर, एकदम शहाजी बापू माग त्यांनीच माझा कार्यक्रम ठेवला. शहाजी बापू पाटलांनी त्यांचं सौजन्य. ते पुढे बसले सरपंच साहेब कीर्तनाला आणि मी कीर्तनात म्हणलं काय झाडी, काय डोंगर, एकदम ओके मध्ये कीर्तन झाले होते. माझ्या जवळ आले म्हणले महाराज काय आवाज, काय कीर्तन, एकदम ओके मध्ये. म्हणलं पटलं आता आपल्याला. असं असतं बरं असते. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ओ स्वर्गीचे अमर चिदाती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे कशाला पाहिजे डीजे. हाच डीजे आपला. फक्त कळलं पाहिजे कुठं आनंद घेतला पाहिजे महाराज. हो हा आनंद महाराज, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. आणि मी सर्वांना एक विनंती करतो महाराज, बघा एकतर मनुष्य जन्म मिळत नाही, नशिबाने आपल्याला मिळालंय. मग या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कमीत कमी चांगलं बोला, चांगलं वागा. साच आणि मवाळ शब्द जैसे कळोळ अमृताचे. चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे महाराज. आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो आई वडिलांची करा उपासना, आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा वासना. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. वा वा वा. बघा शब्द थोडे पण मार्मिक आहे. आई वडिलांची सेवा करा महाराज. करा माय बाप केवळ काशी तेने आई वडिलांची सेवा करा, आईची सेवा करा महाराज. आईने आपल्यासाठी भरपूर केले. बघा मी नेहमी एक सांगतो, कष्ट करून घाम गाळून, कष्ट करून घाम गाळून किती दिला मासी आधार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. बाळासाठी झिजवली काय. हा अरे काय चुकलं त्या आईचं, अरे काय चुकलं त्या आईचं. हाडाची काढून गेली, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, तर हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपलं. काय चुकलं त्या आईचं. बाळासाठी
झिजविली कायम. अरे ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेली आई तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. आईची सेवा करा. बाळासाठी झिजविली शिरावर धरली सुखाची रेषाया, शिरावर धरली सुखाची रेषाया, रक्त जाळून टाळा, रक्त जाळून दूध पाहिजे, रक्त जाळून दूध पाहिजे. हो तुला कधी कळणार आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. कष्ट करो रे काम गाळो रे, कष्ट करून काम गाळून किती दिला मासी आधार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. वा, आई वडिलांची सेवा करा महाराज. हो, आईने आपल्यासाठी भरपूर काय केले. वडिलांना जीव लावा. हो, मी नेहमी सांगतो माणसानी पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे. हो, जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो, आणि जो बापाला घाबरतो त्याचा संसार चांगला होतो महाराज. हो, बघा आई वडिलांची सेवा करा. बघा आपले आई वडील 4-4 मुलांना 10x10च्या खोलीत सांभाळतात का नाही. पण तेच 4 मुलं जेव्हा मोठे होतात त्यांच्या 4ही बंगल्यामध्ये आई वडिलांना जागा नसते. खूप मोठी शोकांतिका आहे महाराज. हो, म्हणून सांगतो आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना, व्यसनापासून दूर ठेवा वासना महाराज. हो, व्यसनापासून लांब राहा. आई वडिलांची सेवा करा. हो, देवाची भक्ती करा महाराज. मेळ राहू द्या. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. हो, चित्त जडण्यासाठी साधन भक्ती. हो, आता भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ म्हणजे काय? संकट पडल्यावरती ज्याला देवाची आठवण होते तोपर्यंत होत नाही. संकट पडल्यावर अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, आणि अंगाचा निघून गेला ताप, जेव्हा मी तुझ्या. मला कुठला भक्त म्हणतात? संकट पडल्यावरती. बघा एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, आणि अचानक जर लाईट गेली आणि तो व्यक्ती घरी यायला निघाल्यावर कसं येईल? रात्रीची वेळ, एकटा आहे, शेत गावापासून लांब आहे, आणि घरी यायला निघाला कसं येईल? हा, घाबरत घाबरत येईल ना. राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडा पानांचा आवाज आला. राम 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 राम. पाणी बिनी पाहिजे कोणाला? ते झाडा पानाचा घाबरणार. राम 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 राम. अजून थोडं पुढे गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली गेली म्हणतो हा आता मला कोण खाणार? याला कुठला भक्त म्हणतात? संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते तोपर्यंत येत नाही. अर्थार्थी म्हणजे जो पैशांसाठी देव करतो. राम नाम जपनन पर्याय मला आपला, देख तेरे भक्तों का काम, बगल में छुरी मुख में नाम, एक दिन तुझे भी कर देंगे बदनाम. तिसरा जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे जो दुरून पाहतो. मंडपात येणार, लांबूनच पाहणार काय चाललंय, आतमध्ये येणार नाही, त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि सर्वात श्रेष्ठ भक्त ज्ञानी भक्त महाराज. मग भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे. भक्ती 9 प्रकारचे. श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. 9 प्रकारची 9विधा भक्ती. श्रवण भक्ती केली जनक राजाने. जनक राजेच्या नगराला आग लागली तरी तो जागचा आलं नाही, असं श्रवण असावं. आपण कीर्तनाला बसतो, एका चित्ताने बसतो का? कीर्तनाला बसलं तरी कडी लावली का नाही, कुलूप लावली का नाही, मांजर दूध तर पिणार नाही ना. काही जण असे बसतात, अर्ध लक्ष महाराजांकडं, अर्ध लक्ष चपलाकडं. चप्पल आपली गेली तर महाराज, म्हणजे एका चित्ताने बसत नाही महाराज आपण. हो, श्रवण भक्ती केली जनक राजाने. दास्य भक्ती केली
हनुमंतरायाने. सख्य भक्ती केली अर्जुनाने. पादसेवा भक्ती केली भाऊ भरताने. भाऊ 14 वर्ष वनात असताना त्याचे पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार चालवलं. कोणी? भरताने. आपला आताचा भाऊ कुठं वारीला जाऊ द्या, दुसरा भाऊ कसा बांध करून ठेवतो, मेळ लागून देतो का? नाही महाराज. ते भाऊ शब्द आता काही काही लोक भावाशी बोलत नाही महाराज. बघा, भाऊ हा शब्द उलटा वाचा, काय होतो? उभा. जो सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगामध्ये नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो तो आपला भाऊ महाराज. पण आता कलियुग आहे, सगळं विचित्र परिस्थिती महाराज. बघा, बोलू नये पण 4 भावकी सरळ तेव्हाच चालतात जेव्हा 5वा त्यांच्या खांद्यावर असतो. बरोबर आहे का नाही तर सरळ सुद्धा चालत नाही महाराज. म्हणून काही वेळेला असं म्हणावं लागतं कोणी कोणाचं नाही, आणि काही वेळेला असं म्हणावं लागतं भाऊ बहिणीशी प्रेमाने राहा. पण ज्याचं जसं प्रारब्ध आहे तसं होणार. प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. भक्ती 9 प्रकारची. दास्य भक्ती हनुमंतराने केली, सख्य भक्ती अर्जुनाने, पादसेवा भक्ती भरताने केली महाराज. आत्मनिवेदन भक्ती. आपण बघा अभंग म्हणतो, अहम वाघा प्रेम नगरावा रे, सावध होऊन भजनी लागा, देव करा वारी हो वारी माझ्या. आत्मनिवेदन भक्ती महाराज. आहे मी हा कोण करावा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ही 9विध भक्ती जो जाणतो महाराज तो पवित्र आणि शुद्ध आहे. अभंगाचा 4थं चरण. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. 9 प्रकारचे 9विध भक्तीन जो तो भक्ती जाणतो, भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि कनो हे माझे मना हो का पंडित शहाणा. बोलता बोलता बराच वेळ गेला. मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या. आजच्या कीर्तनासाठी ज्यांनी उत्तम अशी मृदंगाची साथ दिली आमचे परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगराज नंदराज पाटील. नावंसुद्धा बघा, मृदंगराज नंदराज महाराज. ज्यांचं खरं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांचं संपूर्ण आयुष्य मृदंगाची सेवा करण्यासाठीच झाली का काय बाबा. असं वाजवत राहिलं की ऐकूच राहावं वाटतं, थांबूच नाही. एवढं सुंदर असं वादन आहे महाराज. त्यांचं मी मनापासून एकदा धन्यवाद व्यक्त करतो. असंच प्रेम या गावावरती राहू द्या अशी मी इच्छा व्यक्त करतो. बाकी काय बरोबर ना सरपंच. आणि तसंच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्तम अशी गायनाची साथ दिली आपले आदरणीय पराड महाराज असतील. महाराज तुमचं नाव माहिती मला? शिंदे महाराज, हनुमंत महाराज, आपले भगवान बाबा आहेत. तुमच्याकडे पण होता ना माहिती? भोले महाराज. हो, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. आणि सर्वात जास्त कौतुक करावं साऊंड सिस्टीमवाल्याचं. वा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या करावं. वा वा वा, याला म्हणतात प्रगती. एवढं आलं लय झालं महाराज. बघा, आपण भरपूर ठिकाणी कार्यक्रमाला फिरतो. नंदराज महाराज गायक सगळे आपण फिरतो का नाही? साऊंड मोठे, मिक्सर मोठे, सगळं मॉनिटर बिनिटर, लाइटिंग विटिंग एकदम धिंगाणा. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ऑपरेटिंग. महाराजांना टायमिंगला नक्की काय पाहिजे? बेस पाहिजे का ट्रबल पाहिजे? नाही तर महाराजच ट्रबलमध्ये यायचा. पण एकदम सुंदर असं महाराज ऑपरेटिंग केलं. तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाला जमलेला एवढा जनसमुदाय तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर भक्ती जाणे